प्रभूची स्तुती असो। आज आपण या ठिकाणी पुन्हा एक वार या सत्रामध्ये येशू ख्रिस्त विषयी पाहणार आहोत। येशू ख्रिस्त म्हणजेच आपला तारणारा आणि प्रभू। गेल्या वेळेला आपण काही टॉक या वेळेला घेतलेले होते आणि देवाच्या वचनामधून आपण येशू ख्रिस्ताविषयी शिकत आहोत। येशू ख्रिस्त फक्त इतिहासामध्ये सर्वांना परिचयाचे व्यक्तिमत्व नव्हते, तर ते अति महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं। कोणत्याही व्यक्तीचं या जगामधील सार्वकालिक भविष्य हे येशू ख्रिस्ताबद्दल असलेली त्याची जी प्रवृत्ती आहे किंवा त्याची जी विचारसरणी आहे त्याच्यावर अवलंबून आहे। मनुष्याला दोन प्रकारचं भविष्य आहे, एक तात्कालिक भविष्य म्हणजे शारीरिक भविष्य आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक भविष्य किंवा सार्वकालिक भविष्य। आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये फक्त सर्वांना माहीत असलेलं किंवा परिचयाचं व्यक्तिमत्व नसून ते एक अतिमहत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, कारण कोणत्याही व्यक्तीचा सार्वकालिक भविष्य हे त्या येशू ख्रिस्तावर असलेल्या विचारसरणीवर अवलंबून आहे। कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जो पुत्राला स्वीकारतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि जो पुत्राला मान्य करीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, तर परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहतो। योहान शुभवर्तमान 3:36 वचनामध्ये लिहिलेलं आहे। आणि म्हणून येशू ख्रिस्त कोण आहे याच्याविषयी जाणून घेणं ही मानव जातीच्या जीवनामधील प्रत्येकाची गरज आहे। आणि आपण येशू ख्रिस्त या विषयावर गेल्या वेळी पाहत असताना येशू कोण आहे हा आपला मुद्दा सुरू होता आणि त्याच्यामधील येशू कोण आहे याची उत्तरं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या दृष्टिकोनातून देतील, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला जे उत्तर देत आहे त्याच्याकडं आपण आज लक्ष केंद्रित करूया। तर येशू ख्रिस्त कोण आहे? तर येशू सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की तो देवाचा पुत्र आहे। दुसरं उत्तर आपण हे पाहिलेलं आहे की येशू मनुष्याचा पुत्र आहे, म्हणजेच येशू देव आहे आणि तो मानव अवतार धारण करून या जगामध्ये आला। आणि आज आपण तिसऱ्या उत्तराचा अभ्यास करणार आहोत आणि ते तिसरं उत्तर येशू कोण आहे याचं म्हणजे येशू सार्वकालिक देव आहे। म्हणजे या ठिकाणी आपण या येशू सार्वकालिक देव आहे याच्यामध्ये दोन बाबी पाहू शकतो। ती म्हणजे की येशू ख्रिस्ताचं सार्वकालिकत्व म्हणजे येशू ख्रिस्त सार्वकालिक आहे आणि दुसरं म्हणजे येशूचं देवपण म्हणजे येशू ख्रिस्त देव आहे। आपण इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पाहतो, पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा तुझे राजासन युगानयुगीचे आहे आणि तुझे राजवेत्र सरळतेचे राजवेत्र आहे। म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की पुत्राविषयी तो म्हणतो। पुत्राविषयी कोण म्हणतो? देव म्हणतो। आणि पुत्र म्हणजे कोण? की येशू विषयी, म्हणजे येशू विषयी जो परमेश्वर पिता आहे तो असं म्हणतो की हे देवा तुझे राजासन युगानयुगीचे आहे। पहिल्यांदा दोन गोष्टी आपण पाहतो की येशूला तो म्हणत आहे की हे देवा, आणि दुसरं तो म्हणत आहे की तू युगानयुगीचा, युगान तुझं राजासन हे युगानयुगीचं आहे। म्हणजे येशूचे सार्वकालिकतेबद्दल या ठिकाणी सांगितल्यात आलेलं आहे। पहा, येशू ख्रिस्ताच्या दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त सार्वकालिक आहे, कारण त्याचं राजासन युगानयुगीचं आहे असं म्हटलेलं आहे। येशू ख्रिस्त ज्यावेळेला या पृथ्वी तलावर होता, ज्यावेळेला त्याची सेवा कार्य सुरू होतं, त्यावेळेला त्या दिवसांमध्ये येशू ख्रिस्त बेथलेहेममध्ये जन्म घेण्या अगोदर त्याचं अस्तित्व होतं। युगानयुगीचं राजासन याचा सार्वकालिक याचा अर्थ तो आधीपासून अंतापर्यंत आहे। पुष्कळ वेळेला आपण येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना काही लोकांची विचारसरणी अशा आहे की येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये शरीर रूप धारण करून या जगामध्ये तो बेथलेहेममध्ये जन्माला आला। ही गोष्ट त्याच्या देह धारण करून आलेल्या जीवनाविषयी बोलते। म्हणजे याचा अर्थ असा नाही की येशू ख्रिस्त 2000 वर्षापासून आहे। मला तुम्हाला सांगू द्या की बायबल सांगत आहे की येशू सार्वकालिक आहे, म्हणजे येशू सुरुवातीपासून
सुरुवातीपासून आहे. कारण या ठिकाणी आपण वचन वाचतो की तो पुत्राविषयी असं म्हणतो की तुझे राजासन हे युगानयुगीचे राजासन आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो की येशू ख्रिस्त हा फक्त 2000 वर्षापूर्वी त्याचा शरीरानं जन्मधारण केल्यानंतरचं त्याचं अस्तित्व नाही, तर त्याचं अस्तित्व हे देवाचा पुत्र या नात्यानं सुरुवातीपासून आहे. पृथ्वीच्या प्रारंभाच्या अगोदरपासून, आधीपासून अंतापर्यंत त्याचं अस्तित्व आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु येशू ख्रिस्ताच्या या दिवसांमध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त पृथ्वीच्या प्रारंभाच्या अगोदरपासून अस्तित्व त्याचं आहे हे स्वीकारणं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणं हे अवघड होतं. कारण त्याच्या जन्माच्या 6 महिने अगोदर योहान बाप्तिस्मादाता याचा जन्म झालेला आहे आणि तो येशू ख्रिस्ताविषयी काय म्हणतो हे आपण थोडंसं वचनामध्ये पाहूया. पहा, योहान बाप्तिस्मादाता हा जो देवानं पाठवलेला एक संदेष्टा होता तो येशू ख्रिस्ताविषयी, कारण त्याचा जन्म शारीरिक रीतीनं येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 6 महिने अगोदर झाला होता. परंतु 15वं वचन आपल्याला या ठिकाणी असं सांगत आहे, त्याविषयी योहान साक्ष देतो आणि उच्च स्वराने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. पहा, या ठिकाणी योहान स्वतः साक्ष देत आहे की उच्च स्वराने तो म्हणत आहे की जो माझ्या मागून येतो, म्हणजे जो माझ्या नंतर शारीरिक रीतीने जन्म घेतलेला आहे तो माझ्या पुढे झाला आहे, म्हणजे माझ्या अगोदर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता असं म्हटलेलं आहे. आणि ज्याच्या विषयी मी तुम्हाला सांगितलं तो हाच आहे. म्हणजे तो येशू विषयीचं अस्तित्व हे आधीपासून आहे हे तो या ठिकाणी साक्ष देत आहे आणि मान्य करत आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहे की येशू ख्रिस्ताचं अस्तित्व हे 2000 वर्षापूर्वीचं असं नाही आहे, तर पृथ्वीच्या प्रारंभाच्या अगोदरपासून, कारण तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंतचा देव असा आहे. पहा, येशूने ज्यावेळेला यहुद्यांना मी अब्राहमाच्या अगोदर होतो, जो विश्वासाचा पिता म्हणून यहुदी लोक विश्वास ठेवत होते, अगोदर जन्मवलं होतो असे म्हटले, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती याच्याविषयी थोडंसं आपण पाहूया. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 56 ते 57 आणि 58 ही वचनं आपण पाहणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे, यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुला अजून 50 वर्ष झाली नाहीत आणि तू अब्राहमाला पाहिले काय? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, अब्राहम झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्याचवर फेकण्याकरिता दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यामधून जाऊन मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. पहा, या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळत आहे की ज्यावेळेला प्रभू येशूचा वादविवाद, येशू ख्रिस्ताची जी चर्चा आहे ती यहुदी लोकांबरोबर चालत असताना प्रभू येशू या ठिकाणी त्यांना सांगत आहे की मी अब्राहमाच्या अगोदर आहे. आणि हे ज्यावेळेला त्यांनी ऐकलं त्यावेळेला ते म्हणत आहेत की तुझं वय अजून 50 वर्ष झालेलं नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे ते पाहत असताना किंवा येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा विचार करत असताना ते लोक त्याच्या शारीरिक वयाचा विचार करत होते. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त शरीरानं 2000 वर्षापूर्वी जन्मला म्हणून त्याचं अस्तित्व तेवढं नव्हतं, तर तो आध्यात्मिक रीतीनं देवाचा पुत्र या नात्यानं पृथ्वीच्या प्रारंभाच्या अगोदरपासून त्याचं अस्तित्व आहे. आणि त्याच गोष्टीला आध्यात्मिक रीतीनं दृष्टिकोन ठेवून प्रभू येशू या ठिकाणी यहुदी लोकांना सांगत आहे की मी अब्राहमाच्या पूर्वी होतो. परंतु ही गोष्ट त्यांना स्वीकारणं फार कठीण वाटत होतं, कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून न पाहता ते शारीरिक दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळं बायबल सांगत आहे की या गोष्टीमुळं ते लोक त्याला दगड मार करण्यासाठी विचार करू लागले. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहत आहे की येशू सार्वकालिक देव आहे. म्हणजे येशूची सार्वकालिकता आपण पाहिली वचनानुसार. तर आपण आता पाहूया की येशू ख्रिस्त देव, म्हणजे येशू ख्रिस्ताचं देव पण जे आहे याच्याविषयी आपण पाहूया. जसा देव जो पिता याला आम्ही देव म्हणतो,
जसं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की पवित्र आत्मा हा देव आहे, तसाच येशू हा देखील पुत्र या नात्यानं खरा देव आहे. कारण योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण काय वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. पहा, हा जो शब्द आहे तो दुसरं तिसरं कोण नसून प्रभू येशू आहे. कारण आपण दुसरे आणि तिसरं वचन जर योहान शुभवर्तमानाचं वाचलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो पुढे असं म्हटलेलं आहे, तोच प्रारंभी देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व झाले आणि जे काही झाले त्याच्या वाचून झाले असे कोणतेच नाही. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहे की प्रारंभी जो शब्द होता त्याच्याद्वारे सर्व काही झालं असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये हे असं वाचतो की शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे म्हणजे पुत्राचे असावे असे गौरव होते. म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहे की प्रभू येशूचं देवत्व जे आहे ते कसं सिद्ध होत आहे. कारण तोच जो प्रारंभी अस्तित्वात होता, जो शब्द स्वरूपात मध्ये होता, तोच देहरूप धारण करून आला. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहे की येशू सार्वकालिक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे की येशू हा जसा पिता देव आहे, जसा पवित्र आत्मा देव आहे, तसं येशू ख्रिस्त हा देखील देव आहे. त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त नाही. येशूने स्वतः असं म्हटलेलं आहे की तो देवा समान आहे. कारण योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 7 ते 9 या वचनांमध्ये आपण पाहत आहे की येशू ख्रिस्ताच्या शिष्याने त्याला ज्यावेळेला म्हटलं की तू आम्हाला पिता दाखव, त्यावेळेला त्यानं दिलेल्या उत्तराकडे थोडंसं आपण लक्ष देऊया. 7 ते 9 वचनं आपण वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. येथून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभू पिता आम्हाला दाखवा म्हणजे आम्हास पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तू माझ्याजवळ असून तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर पिता आम्हास दाखवा हे तू कसे म्हणतोस? आपण या ठिकाणी पाहत आहे की फिलिप हा जो प्रभू येशूचा शिष्य आहे तो या ठिकाणी प्रभू येशूने ज्यावेळेला त्याला 7व्या वचनामध्ये म्हटलं की मी कोण आहे हे तुम्ही ओळखलं असतं तर माझ्या पित्यालाही ओळखलं असतं. येथून पुढे तुम्ही त्याला ओळखता हो, तुम्ही त्याला पाहिले पण आहे. म्हणजे त्यानं म्हटले की मला जर तुम्ही ओळखला तर माझ्या पित्याला ओळखलं असतं आणि तुम्ही त्याला पाहिलेलं आहे आणि तुम्ही त्याला ओळखता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी फिलिपाला एक आश्चर्याचा धक्का बसला की अजून तर आम्ही पित्याला पाहिलेलं नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी आश्चर्यानं प्रभू येशूला प्रश्न विचारता आहे की प्रभू तू आम्हाला फक्त पिता दाखव. आणि त्यावर प्रभू येशूचं प्रत्युत्तर असं आहे की ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. का म्हणत आहे असं या ठिकाणी प्रभू येशू? कारण तुम्ही ज्याला पिता म्हणता तोच मी देह स्वरूपामध्ये तुमच्यासाठी प्रगट झालो आहे. म्हणजे या वचनावरून आपल्याला काय समजतं आहे की मानण्याचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की येशू ख्रिस्त स्वतःला पिता जो देव आहे त्याच्या समान लेखत आहे. खऱ्या अर्थानं प्रभू येशू समान लेखून पित्याचा अपमान करत नाही आहे, तर पिताच्या त्याच्या ठाई आहे आणि तो पित्यामध्ये आहे हे या ठिकाणी दर्शवण्याचा तो प्रयत्न करत आहे. दुसरं एक वचन आपण वाचूया. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 18वे वचन. 5वा अध्याय 18वे वचन या ठिकाणी म्हटलेलं आहे, यामुळे तर यहुद्यांनी त्याला जीवे मारावयाची अधिकच खटपट केली, कारण त्याने शाबात मोडला. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान केले. पहा, या ठिकाणी प्रभू येशू तो देवाला आपला पिता म्हणत आहे. म्हणजे यहुदी लोकांना असं वाटलं की देवाला आपला पिता म्हणणं तर आपण देखील देव आहे अशा प्रकारची समानता त्याच्याबरोबर करणं असं त्याला वाटलं. आणि ही गोष्ट कोणताही मनुष्य करू शकत नाही
अशी त्याची संकल्पना या यहुदी लोकांची होती आणि म्हणून येशू ख्रिस्ताकडे एक मनुष्य या दृष्टिकोनातून त्यांनी पाहत होते. परंतु येशू ख्रिस्त या बोलण्यातून त्यांना हे दाखवत आहे की मी देव आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहे की येशू ख्रिस्तानं ज्या वेळेला पित्यासमान आपल्या स्वतःला लेखून त्या ठिकाणी सांगितलं, त्यावेळेला तो पित्याचा अपमान करत नव्हता, तर पित्याच्याद्वारे त्यानं पुत्राचं प्रगटीकरण, पुत्राच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं जे प्रगटीकरण जगाला ओळखण्यासाठी की तो देव आहे म्हणून दिलेलं होतं, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा आणि त्याला त्यांनी तशा प्रकारे ओळखावं म्हणून या ठिकाणी प्रभू येशू बोलत आहे. बघा, जसं आम्ही पित्याची आराधना करतो तो देव आहे म्हणून, जसे आपण पवित्र आत्मा हा देव आहे म्हणून त्याची आराधना करतो, तसं बायबल आम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्त देखील देव आहे म्हणून तो पित्यासारखी पवित्र आत्म्यासारखी आपली आराधना स्वीकारण्यास योग्य आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 33वे वचन पहा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 33व्या वचनामध्ये, मग ते तारवावर चढल्यावर वारा पडला, तेव्हा ते जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. पहा, या ठिकाणी प्रभू येशूने एक चमत्कार केलेला आहे आणि तो वादळ शांत करण्याचा चमत्कार होता. आणि हे वादळ शांत केल्यानंतर त्याच्या शिष्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांचा दृष्टिकोन प्रभू येशूकडं बघण्याचा बदलला. कारण तो दिसायला त्यांच्यासारखा मानव होता, परंतु हा चमत्कार झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा फक्त दिसायला आमच्यासारखा मनुष्य आहे, परंतु हा फक्त मानव नाही, तर हा देव अवतारामध्ये आलेला, मानव अवतार धारण करून आलेला देव आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यानं देवाची जशी आराधना करतात तसं प्रभू येशूला पाया पडून नमन करून म्हटलं की तू खरोखर तुम्ही देवाचं पुत्र आहे. म्हणजे परमेश्वराचं जे स्थान आहे ते त्या ठिकाणी शिष्याने आराधनेच्या माध्यमातून जशी पित्याची, पुत्र, पवित्र आत्म्याचे एक देव या स्थानावर ठेवून किंवा हे मनामध्ये बाळगून आराधना करतात, तशा प्रकारची आराधना या ठिकाणी पाया पडून म्हणजे त्याला नमन करून त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. अजून एक वचन आपण बघूया, योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 22 आणि 23 या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 22 आणि 23 वचन, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने मला पाठवले त्या पित्याचा सन्मान करीत नाही. पहा, या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की पित्यानं न्याय करण्याचा सर्व अधिकार हा पुत्राच्या हातामध्ये का दिलेला आहे की जेणेकरून लोकांनी पित्याचा जसा सन्मान करतात देव म्हणून की तो देव आहे म्हणून, तसाच त्यांनी पुत्राचा सन्मान करावा, म्हणजे पुत्राला देखील त्याने देव असा आहे मान्य करावं. कारण पुत्र म्हणजे देवाचं प्रगट झालेलं ते दुसरं स्वरूप आहे. असं नाही की 3 देव आहे, परंतु पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रिएक आहे. एकच परमेश्वर आहे की त्यांना आपल्या स्वतःचं प्रगटीकरण पिता म्हणून, पुत्र म्हणून आणि पवित्र आत्मा म्हणून आम्हाला दिलेलं आहे. म्हणून कुणीही एकमेकापेक्षा जास्त असं नाही, तर ते समान आहेत आणि म्हणून त्यांना समानतेनं आपण आदर देणं, देव म्हणून आदर देणं, त्यांची आराधना करणं योग्य आहे. कारण या ठिकाणी सन्मान करणं याचा अर्थ की जसं आम्ही पित्याचा देव म्हणून सन्मान करतो आराधनेच्या द्वारे, पवित्र आत्म्याचा सन्मान करतो, तसं आम्ही पुत्र म्हणजे येशूचा देखील देव म्हणून आराधना करून सन्मान केला पाहिजे. त्यानंतर आपण एक वचन पाहू, योहान शुभवर्तमान याचं 14वा अध्याय आणि 13वे वचन. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 13वे वचन पहा. या ठिकाणी म्हटलं आहे, तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही माझ्या नामाने मागाल ते मी करेन. कशासाठी करेन? यासाठी की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे.
पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणजे ज्या वेळेला आम्ही पुत्राचे गौरव करतो, देव म्हणून ज्या वेळेला आम्ही त्याला गौरवितो, त्याची आराधना करतो, त्यावेळेला पित्याचं गौरव होतं. का पित्याचं गौरव होतं? कारण पिता त्याच्या ठाई वस्ती करतो आणि तो पित्याच्या ठाई वस्ती करतो आणि पित्यानंच पुत्राला या जगामध्ये आपल्या अस्तित्वासाठी प्रगट केलेलं आहे. आपल्या स्वतःचं प्रतिरूप म्हणून त्याला त्या ठिकाणी प्रगटीकरण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की येशू आमची आराधना, देव जो पिता, देव जो पुत्र आहे आणि देव त्याच प्रकारे देव जो पुत्र म्हणून, पवित्र आत्मा म्हणून आपल्याला आराधना घेण्यासाठी योग्य असा आहे. त्यानंतर आपण फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन पाहूया. फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10वे वचन पहा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काय आहे त्याने येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. पहा, या ठिकाणी आपल्याला बायबल सांगत आहे की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काय आहे ते सर्व येशूच्या नावानं गुडघे टेकावे. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत आहे की स्वर्गात काय आहे? स्वर्गात स्वर्गदूत आहेत. त्या स्वर्गदूतांनी पृथ्वीवर कोण आहे? पृथ्वीवर सर्व पशु पक्षी मानवजात जे काय परमेश्वराने पृथ्वी तलावर निर्माण केलेलं आहे ते सर्व सृष्टी आणि पृथ्वीखाली जे काय आहे, म्हणजे पृथ्वीखाली काहीतरी आहे, त्या सर्वांनी काय करावं? येशूच्या नामाने गुडघे टेकावे. म्हणजे येशूची काय करावी? आराधना करावी असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि देवपित्याच्या गौरवासाठी, म्हणजे ज्या वेळेला आम्ही येशूच्या नावाने गुडघे टेकतो, येशूची आराधना करतो, ज्या वेळेला आम्ही आमच्या मुखाने येशू हे नाव आराधनेसाठी कबूल करतो, त्यावेळेला पित्याचं गौरव होतं. कारण पिता जसा देव आहे, जसा पवित्र आत्मा देव आहे, तसा पुत्र देखील देव आहे. इब्री लोकास पत्र याचा 1ला अध्याय आणि 6वे वचन आपण वाचूया. हे शेवटचं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. इब्री लोकास पत्र याचा 1ला अध्याय आणि 6वं वचन. तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील त्या समयाविषयी तो असे म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील त्या समयाविषयी तो असं म्हणतो. या ठिकाणी जो ज्येष्ठ पुत्राविषयी सांगितलेला आहे ते म्हणजे प्रभू येशू. आणि तो या जगामध्ये ज्यावेळेला त्याला आणील त्यावेळेला म्हटलेलं आहे की देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत, म्हणजे त्याची आराधना करोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की येशू ख्रिस्त मानव अवतार धारण करून आला देवाचा पुत्र म्हणून, परंतु तो पित्याप्रमाणेच, पवित्र आत्म्याप्रमाणेच देव आहे असं पवित्र शास्त्र संभवतं. आणि म्हणून जसा पिता देव आहे, जसं पवित्र आत्मा देव आहे म्हणून आम्ही त्याची आराधना करतो, तसं पुत्राला देखील आम्ही आराधना करून तो देव आहे हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण येशू ख्रिस्त कोण आहे याचं 3रं उत्तर काय पाहिलं की येशू ख्रिस्त सार्वकालिक देव आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक ते बदल आणि येशू ख्रिस्ताच्या देवत्वाबद्दल आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे येशूचं अस्तित्व हे पृथ्वीच्या प्रारंभाच्या अगोदरपासून आहे आणि त्याचं अस्तित्व हे देव म्हणून आहे. आणि तो पुत्राचं रूप धारण करून या जगामध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला त्याला देवाचा पुत्र असं संबोधण्यात आलं. आणि 3रं एक उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की येशू हाच फक्त तारणारा आहे. 1 योहान याचा 4था अध्याय आणि 14वे वचन. 1 योहान याचा 4था अध्याय आणि 14वं वचन पहा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा असे पाठविले आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की येशू हाच फक्त तारणारा आहे असा आपला विषय आहे. कारण येशू कोण आहे तर येशू हाच फक्त जगातील मानव जातीचा तारणारा आहे. आणि ही जी तारणाची योजना आहे ती कुणापासून आहे? आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो म्हणतो
की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवलेला आहे. म्हणजे येशू हाच फक्त तारणारा आहे, जगातील लोकांचं तो तारण करतो. हे कशावरून? कारण ही जी येशू ख्रिस्त ही जगाचा तारणारा व्हावं ही जी योजना आहे ती कोणत्याही मानवाची, कोणत्याही धर्माची, कोणत्याही जातीची, पंथाची किंवा मंडळीची योजना नसून ती स्वर्गातील पिता जो परमेश्वर आहे, देव पित्याची ही योजना आहे मानव जातीच्या तारणासाठी. आपण अजून थोडंसं स्पष्टीकरणासहित पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 30 आणि 31 या वचनामध्ये पहा. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय 30 आणि 31 ही वचने. ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारले त्या येशूला आमच्या पूर्वजाच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापाची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहोत. या ठिकाणी पेत्र जो आहे तो या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देवानं इस्रायलाला पाप क्षमा आणि पश्चाताप ही देणगी द्यावी आणि त्याद्वारे जे लोक विश्वास ठेवतील त्यांना देवाचं तारण मिळावं आणि ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळावं. कारण का? की त्यांच्या पापक्षमेसाठी येशू ख्रिस्ताला देवानं योजना करून पाठवलेला आहे मानव जातीच्या तारणासाठी. पहा, तारणारा म्हणजे काय? तर सुटका करणारा असं त्याचा अर्थ होतो. तारण हा जो शब्द आहे तो आपण अनेक ठिकाणी ऐकला आहे. तर आज आपण थोडंसं पाहूया की तारण म्हणजे नेमकं काय आहे. तारण म्हणजे जर आपण बघितलं तर आपण सोने तारण म्हणतो आणि मग आपण बँकेमध्ये सोनं ठेवतो आणि त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळतात, कर्ज मिळतं आणि आपल्याला जर आपलं तारण सोडवायचं असेल तर आपण ती किंमत मोजली पाहिजे आणि मग आपण तारण घेतो. आपल्याला तारण प्राप्त होणं म्हणजे पापांची क्षमा, पापातून मुक्तता, सुटका आणि मोकळीक प्राप्त होणं असं आहे. आणि ती गोष्ट करण्यासाठी आपण पाहतो की प्रभू येशूनं आमच्या बदली आमचं तारण आम्हाला सोडवून द्यावं, मुक्त करावं आम्हाला पापाच्या, शापाच्या आणि सैतानाच्या बंधनातून. म्हणून त्यानं त्या कल्वरीच्या क्रूसावर आपलं रक्त सांडण्याच्या द्वारे, आपण मरण्याच्या द्वारे, पुनरुत्थानाच्या द्वारे आपली सर्व किंमत त्यानं मोजलेली आहे आणि त्याद्वारे देवपित्याने हे सिद्ध केलेलं आहे की हाच मानव जातीचा तारणारा आहे. कारण बायबल आम्हाला सांगत आहे की पापाचे वेतन मरण आहे आणि प्रत्येक मनुष्यामध्ये मरण कार्यरत आहे. परंतु येशूने आपलं पाप आणि आपलं मरण आपल्यावर घेतलं आणि तो मरणातून पुन्हा उठला. म्हणून बायबल सांगत आहे की येशू हाच फक्त जगाचा तारणारा आहे. आपण पाहत आहे की येशू ख्रिस्त कोण आहे? येशू देवाचा पुत्र आहे. येशू मनुष्याचा पुत्र आहे. येशू सार्वकालिक देव आहे. आणि आपण 4थं उत्तर पाहिलं आहे की येशू हाच फक्त तारणारा आहे. तोच फक्त तारणारा आहे. कारण मानव जातीच्या तारणासाठी जी किंमत मोजणं गरजेचं होतं ती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्तानं मोजलेली आहे, दुसरं कोणीही मोजलेलं नाही. आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो माझ्या समोर बसलेले, माझा ऐकत असलेल्या प्रत्येकासाठी की त्यांच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर आणि येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या मनाला आणि त्यांच्या जीवनाला होऊन त्यांचं तारण होऊ दे असं आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या महान नावाने आम्ही मागतो. आमेन.